तर नमस्कार मित्रांनो, जर तुमची पण 12वी ही सायन्स मधून झाली, त्याच्यामध्ये पण जर तुम्ही 12वीला बायोलॉजी हा विषय घेतला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल होणार. तर आज आपण आलेलो आहे नूतन महाविद्यालय सेलू मध्ये. तर या कॉलेजमध्ये आपण सरळ भेटणार आहोत सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर अमित कुलकर्णी सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणता गजानन? 12वीचे विद्यार्थी आहेत ना, त्याची की 12वी सध्या कंप्लीट झालेली आहे, पण त्यांना काय प्रश्न आहे की पुढे चलून काय करावं, तर त्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन करताल का तुम्ही? नक्कीच. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अमित कुलकर्णी, सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी या विभागात नूतन महाविद्यालय सेलूचे कार्यरत आहे. आज आकात यांनी जो प्रश्न मांडलाय, खरंच 12वी नंतर सायन्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपापल्या करिअरच्या संधी निवडाव्यात याबद्दल ते नक्कीच साशंक असतील, कन्फ्यूज असतील. त्यामुळं आज एक संधी आकात उपलब्ध करून दिली आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या विषयाच्या संधी, या विषयाबद्दलच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज याबद्दलचा एक आपण आढावा घेऊ. आपण सगळ्यांचं वेलकम डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजीतर्फे मी करतो. याआधी आपण डिपार्टमेंटच्या ॲक्टिव्हिटी बघण्याआधी आपण थोडं आउटलुक करून घेऊया ह्या डिपार्टमेंटबद्दलच्या केलेल्या आपण ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये जर बघितलं तर आपल्या ह्या डिपार्टमेंटनं मायक्रोबायोलॉजी विषयात वेगवेगळ्या स्टेट लेवल सेमिनार असू द्या, पोस्टर एक्झिबिशन असू द्या, वेगवेगळे वॉल एक्झिबिशन असू द्या, ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये डेंटल कॅरीजची ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हर्च्युअल सेमिनार्स, आपण वेगवेगळ्या रिसर्च ॲक्टिव्हिटीमध्ये, वेगवेगळ्या पोस्टर कॉम्पिटिशन्समध्ये आपल्या ह्या डिपार्टमेंटनं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमधल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्राईज उपलब्ध केले. त्याच्यानंतर आमच्या स्टाफ रिसर्च ॲक्टिव्हिटीज पण झालेल्या आहेत. त्यामध्ये आपला जो डिपार्टमेंटचा स्टाफ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या स्टाफनं नेपाळ, भूतान, मणिपूर, पंजाब, देहरादून, मलेशिया अशा वेगवेगळ्या शहरामध्ये इंटरनॅशनल, नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सेसमध्ये, परिषदेमध्ये वेगवेगळे प्रेझेंट केलेले आहेत पेपर्स, आणि त्यामध्ये त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स पण भेटलेले आहेत. कोणत्या साली भेटलेला आहे? हा 2018 साली भेटलेला आहे. 2018. येस, वेलकम. आपण बघू शकता दुसऱ्या याच्यामध्ये लिगॅन्ड्स ऑफ सायन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला लिगॅन्ड्समध्ये वेगवेगळे सायन्स, असं नाही की फक्त मायक्रोबायोलॉजी, त्यामध्ये बॉटनी, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी अशा विषयामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत त्या संदर्भात सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे, आणि एकत्र आणून त्या संदर्भात त्यांना काय केलेलं आहे, वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत ते तुमच्यासमोर एका पोस्टरच्या समोर मांडलेलं आहे. तसंच मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटतर्फे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी आपापला सहभाग नोंदवला आहे, त्यामध्ये त्यांना प्राईज भेटले आहे. डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी डेअरी जे आहे, वेगवेगळ्या डेअरी इंडस्ट्रीज ज्या आहेत, मिल्क इंडस्ट्रीज आहेत, त्याला पण व्हिजिट दिलेली आहे, इंडस्ट्री व्हिजिट झालेल्या आहेत. तर आपण सध्या आलेलो आहेत लॅबमध्ये, तर लॅबचं छोटंसं टूर देतो तुम्हाला, तर चला माझ्यासोबत. तर इकडे साईडला तुम्ही बघू शकता की हे केलेलं आहे एक्सपेरिमेंटसाठी. जितके काही एक्सपेरिमेंट होतात ना ते सगळे इथं होतात. तर इथं संपूर्ण व्यवस्था केलेली आहे, स्टँड आहे, बर्नर वगैरे सगळी एकदम व्यवस्था केलेली आहे, पाण्याची पण मस्त उत्तम सोय केलेली आहे इथं. तसेच जसे तुम्ही पुढं येता ना तर तुम्ही बघू शकता इथं प्रोजेक्टरद्वारे पूर्ण शिकवणे होते. जितके पण लेक्चर्स होतात ना सरांचे, तर पूर्ण लेक्चर्स हे या प्रोजेक्टरच्या माध्यमातून होते. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, जेव्हा पण विद्यार्थी शिकायला येतो तेव्हा नाही का त्याला डायरेक्ट प्रॅक्टिकलमध्ये पाहायला भेटतं. कारण की आपण पुस्तकातून वाचतो, पण पुस्तकामध्ये आपल्याला ते प्रत्यक्ष पाहायला भेटत नाही, आणि जे आपण प्रोजेक्टरवर शिकतो ना ते आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे आपल्याला लाईव्ह पाहायला भेटतं. त्याच्यामुळे नाही का ते जरा जास्त आपल्या लक्षात येत असतं. तर तुम्ही बघू शकता इथे आहे बोर्ड आणि इथे PC आहे. तर या PC आणि बोर्डच्या माध्यमातून सर नाही का पूर्ण डिजिटलरित्या आपल्याला शिकवतात येते. तसेच नाही का जे ऑफलाईन लेक्चर असतात ते या डेस्कवर होत असतात, आणि हे डेस्क आहेत तर ही बसण्याची व्यवस्था आहे. तर इथं पण नाही का ऑफलाईन लेक्चर हे एकदम उत्तम रीतीने होतात, कारण की सर ते बोर्डावर शिकवतात ऑफलाईनमध्ये. आणि तसेच नाही का इथं आम्ही बसलेलो राहतो समोर, तर सर नाही का संपूर्ण आम्हाला माहिती देत असतात. तर चला एकदा मध्ये येऊ. सर ही मशीन कशासाठी वापरली जाते? ही याचं नाव आहे हॉरिझॉन्टल लॅमिनार इयर फ्लो. हा आपण वापरतो मायक्रो ऑर्गॅनिझम स्थापनेच्यामध्ये. आपण जेव्हा
हॉस्पिटलमध्ये जातो हा हॉस्पिटल आपला ब्लड ग्रुप चेक केला जातो. हो ब्लड चेकिंग असते हॉस्पिटल. ब्लड ग्रुप आपला जो असतो A, B, O जो पण ब्लड ग्रुप आहे हा. तिचा BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये पॅथॉलॉजी हा विषय आहे. हा पॅथॉलॉजी. त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं ब्लड ग्रुप स्वतः विद्यार्थी चेक करतात. म्हणजे विद्यार्थी ह्या किटच्या माध्यमातून लाईव्ह ब्लड चेक करतात स्वतः. आपलं ब्लड चेक करतात, आपला ब्लड ग्रुप डिटेक्ट करतात. हा आणि हा मुद्दा महत्त्वाचा कशासाठी आहे? BSc मायक्रोबायोलॉजी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लॅब टेक्निशियन म्हणून जॉब याच्या संदर्भात भेटू शकतात. कधी जेव्हा त्यांनी BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये इम्युनॉलॉजी हा सब्जेक्ट आहे, इम्युनॉलॉजीमध्ये आपण हा कव्हर करतो. त्याच्यामध्ये याला टेस्ट करतो, ब्लड टेस्ट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल की आपल्याला ताप आल्यानंतर डॉक्टर्स जेव्हा आपल्याला सांगतात की तुम्हाला टेस्ट करावं लागेल, तर ती टेस्ट म्हणजे असते, जर तुम्ही पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेला तर तुम्हाला ती टेस्ट करायला जातात. आणि त्या टेस्टचं नाव आहे विडाल टेस्ट. अँटीजन्समध्ये वेगवेगळे जे विडाल टेस्ट आहेत त्या विडाल टेस्टमध्ये वेगवेगळे आपण अँटीजन्स वापरतो आणि सिरममध्ये असणारे अँटीबॉडीज जे आहेत त्याची कम्युनिटी रिॲक्शन करून आपण ते पाहतो. म्हणजे तो पेशंटला खरंच टायफॉइड पॉझिटिव्ह आहे का टायफॉइड पॉझिटिव्ह नाही. म्हणजे ही पण लाईव्ह टेस्ट होते विद्यार्थ्यांना. लाईव्ह टेस्ट होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना BSc नंतर वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज पॅथॉलॉजीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून उपलब्ध करून दिल्या. सर हे जे अवॉर्ड्स आहेत ना ते सगळे आपल्याच विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत ना? हा विद्यार्थ्यांनी सर्व हे जे अवॉर्ड्स आहेत ते सर्व 2012 पासून 13 पासून जे वेगवेगळे कॉम्पिटिशन झाले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन हे अवॉर्ड मायक्रोबायोलॉजी या विषयातून त्यांनी वेगवेगळे प्रेझेंटेशन केले, पोस्टर प्रेझेंटेशन केले आणि त्यांना हे लिट्स अवॉर्ड भेटलेले आहेत. त्यामध्ये एक तुम्हाला दाखवायचं म्हणजे मी तुम्हाला बाहेरचा उल्लेख केला, हे अवॉर्ड आपल्याला भेटले आहे नूतन महाविद्यालय सेलू डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी ड्युरिंग द इयर 16-17. याच्यामध्ये आपल्याला मायक्रोबायोलॉजी बेस्ट डिपार्टमेंट नॅशनल लेवल प्राइज मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट राष्ट्रीय स्तरावरचं दुसऱ्या नंबरचं डिपार्टमेंट आपल्याला आपल्याला झालंय कसं की मुलं काय करतात डायरेक्ट ऍडमिशन घेतात कॉपी सेंटरमध्ये. येस आणि कॉपी सेंटरमध्ये घेतल्यामुळे त्यांना काय होतं की प्रॅक्टिकल नॉलेज जसं पण नसतं, त्याला नुसतं थोडीफार थेअरी माहीत असते, ती पण नाही का त्यांनी घरी अभ्यास करून हे केलेली असते. पण त्याच्यामुळे ते थेअरी बेसवर त्यांना काय होतं की जॉब लागत नाहीत लवकर. आणि नंतर काय लोक काय म्हणतात BSc मध्ये स्कोप नाही, BSc मध्ये स्कोप नाही. पण प्रॅक्टिकल नॉलेजच नाही तर काय स्कोप भेटणार आहे त्याला? 100%. म्हणून माझं 100% मत आहे विद्यार्थ्यांनी एक तर रेग्युलरमध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट जर घेतला तर नक्कीच त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध भेटतील. त्यांनी वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात त्यांचं नाव करू शकतात. आज आपले विद्यार्थी डिपार्टमेंटचे विद्यार्थी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत, वेगवेगळ्या डेअरी इंडस्ट्रीजमध्ये आहेत, वॉटर प्लांटमध्ये आहेत, फूड मायक्रोबायोलॉजी म्हणून क्वालिटी कंट्रोल QA/QC मध्ये आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी करून त्यांनी जे पॅथॉलॉजीच्या लॅब्स आहेत तिचं ते स्वतःचं करिअर करायला आणि काहीतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये आउट ऑफ पण विद्यार्थी गेलेले आहेत आता. म्हणून हा विषय जो आहे तो आपल्याला असल्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांनी 12वी सायन्स झालेल्या हा विषय निवडायला पाहिजे. ह्या संदर्भात हा मेजर विषय म्हणून ते घेऊ शकतात आणि स्वतःचं करिअर चांगल्या पद्धतीनं. मी असं म्हणत नाही आहे की विद्यार्थी जे घेतात ते चुकीचं आहे. विद्यार्थी जे घेतात, विद्यार्थ्यांनी कोणताही कोर्स घेतला त्यामध्ये त्यांनी जर त्याचं परफेक्शन दिलं तर ते नक्कीच स्वतःला प्रूव्ह करू शकतात. तर त्या संदर्भात ह्या विषयाचं मी जे सांगायलो मायक्रोबायोलॉजीमध्ये, तर हा विषय का विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून निवडायला पाहिजे? तर BSc मायक्रोबायोलॉजी झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल ॲप्रोच म्हणजे BSc नंतरच त्यांना खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज चालू होतात. MSc नंतर तर आहेच. MSc नंतर तर वेगवेगळ्या फेलोशिप्स आहेत, स्कॉलरशिप आहेत, त्याच्यामध्ये GRF करून नेट सेट करून तुम्ही वेगवेगळ्या GRF मिळू शकता. वेगवेगळ्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाऊन PhD करू शकता. त्याच्यामध्ये IISc बँगळुरू असेल, CCMB हैदराबाद असेल, आगरकर इन्स्टिट्यूट असेल, NCL पुणे असेल किंवा IISER असेल किंवा इस्रो असेल. अशा याच्यामध्ये पण मायक्रोबायोलॉजी हा विषय जो आहे हा लाईफ सायन्समध्ये तुम्हाला त्याच्यात वेगवेगळ्या संधीज आहेत, त्या संधीचं तुम्ही सोलो करू शकता. ह्या विषयावर म्हणून नाही, पण ज्या पण विषय आपण करतो त्यात आपण परफेक्शन दिलं तर नक्कीच आपण स्वतःला करू शकतो. म्हणून या विषयाबद्दल मिल्क मायक्रोबायोलॉजी हा विषय एक आपल्याकडे येतो. हा विषय ट्रॅडिशनल नसून हा मायक्रोबायोलॉजी विषय हा एन्शियंट आहे. एन्शियंट म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही. ह्या अर्थवर जेव्हा अर्थचं किंवा बिग बँग थेरी असू द्या किंवा जेव्हा ओरिजिन झालं
त्यामध्ये सगळ्यात एन्शियंट जर कोणी आले असेल तर ते आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कारण ती हॅबिटॅट पासूनच पुढं नंतर सुरुवात झाली. म्हणून हा विषय नवीन नाही, हा विषय एन्शियंट आहे, हा फार जुना विषय आहे आणि अप्लाइड आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे फूड जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण कॅनिंग प्रोसेस, ज्या पण प्रोसेस आहेत त्यामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यामुळं हा झाला विषय अप्लाइडचा. त्याच्यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या इकॉनॉमिक टेक्नॉलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट वेगवेगळ्या स्किल येतात त्या इथं यूज होतात. म्हणून हा विषय अप्लाइड आहे आणि स्किल ओरिएंटेड आहे. हा महत्त्वाचा आहे. NAP मध्ये सगळ्यात जास्त जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं स्किल एज्युकेशनला महत्त्व दिले. त्यामुळे या विषयी या संदर्भात हा स्किल सब्जेक्ट म्हणून विद्यार्थी नक्कीच घेऊ शकतात. 12वी नंतर त्यांना जर खरंच करिअर चांगल्या पद्धतीने जॉब ओरिएंटेड जर करायचं असेल आणि ग्रामीण भाग आणि महत्त्वाचं म्हणजे हा सेलू हा ग्रामीण भागातला सगळा वर्ग आहे विद्यार्थ्यांचा. यांना लवकरात लवकर कसं जॉबची संधी उपलब्ध करून भेटावी असं त्यांना वाटतं. त्यामुळं त्या संदर्भात जर म्हणलं तर हा एक बेस्ट पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध आहे BSc मायक्रोबायोलॉजी. आणि विशेष म्हणजे मायक्रो बायोलॉजीमध्ये करिअर केल्यानंतर तो विद्यार्थी नुसता फक्त विषयात पारंगत राहत नाही, तर तो लाईफस्टाईलमध्ये स्वतःच्या डेव्हलपमेंट करतो. डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांनी किती केली तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या. आणि अवॉर्ड्स हे जे प्राईज आणतात ते प्राईज आमच्यासाठी तर आहेतच डिपार्टमेंटसाठी, पण जे पॅरेंटसाठी त्यांचं काय ओरिएंटेशन आहे तर पॅरेंटला जेव्हा आपला विद्यार्थी प्राईज आणतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आनंद होतो. आमचा विद्यार्थी काही ना काही कुठे ना कुठं स्वतःला खूप आहे. तर माझं स्वाभाविक तेवढंच मध्ये की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कॉन्फिडन्स लेवल वाढवलं पाहिजे आणि हा विषय नक्कीच त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढवेल, त्यांना मोटिवेट करेल, त्यांना वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज सांगेल, जॉब करून सांगेल. फक्त एवढं आहे की इथं त्यांनी आपला एक मायक्रोबायोलॉजी विषय जो आहे तो फक्त स्टडी म्हणून नाही, ते पॅशन म्हणून. मायक्रोबायोलॉजी एक माझं पॅशन. जसं आम्ही स्वतःला ह्या विषयाला स्वतःला फार डिवोटेड 100% आम्ही डिवोशन देऊन ह्या विषयाला वर आणलेले, तसं विद्यार्थ्यांनी पण डिवोशन देऊन अभ्यास केला. जर तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये येऊन डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतात. अगोदर तर तुम्हाला कमेंटमध्ये नाही का सरांचा नंबर देतो, जर तुम्हाला काही जरी अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी विचारपूस करू शकता.